नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। डिकसळ पुलाला तडा गेल्याने जवळपास 28 गावांचा तुटू शकतो संपर्क। बिगवन वरून डिकसळ मार्ग 4 व्हीलर वाहतुकीसाठी झाला बंद। इंदापूर, दौंड, बारामती या तालुक्याला करमाळा तालुक्यातील डिकसळ पूल जोडल्यामुळे करमाळा तालुक्यातील बरेचसे गावांना दळणवळण करण्याकरता भिगवण हे नजीक ठिकाण आहे। यामुळे नदीपलीकडील गावांना छोटे मोठे उद्योग, शेतीसाठी लागणारे बियाणे तसेच इंदापूर तालुक्यात सर्वात मोठे चालणाऱ्या माशाचा व्यापारही याच पुलावरून म्हणजे करमाळा तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात होतो। यामुळे या व्यापाराला आता फार मोठ्या प्रमाणात खीळ बसू शकते, कारण ब्रिटिशकालीन बांधण्यात आलेला 1855 काळामधील हा पूल पाण्याच्या प्रभावामुळे तडे जाऊन वाहण्यास सुरुवात झाली असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो। यामुळे प्रशासनाने ये-जा करण्याकरता बंदी घातलेली आहे। परिणामी येथील रहिवाशांना जीवनोपयोगी साधनाकरता जवळपास 40 ते 45 किलोमीटर वळसा घालून यावे लागणार आहे। खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, कारण जवळपास 10 मिनिटांच्या कालावधीसाठी 1 ते 2 तास यांना वाहनाने प्रवेश करावा लागणार आहे। या गोष्टीला नक्कीच जबाबदार कोण? कारण गेले कित्येक दिवस डिकसळ पूल वाहतुकीसाठी न वापरण्याचे ब्रिटिशांनी भारतीय गव्हर्नमेंटला पत्रव्यवहार केल्याने शासन आतापर्यंत गप्प का? याची कार्यमीमांसा नक्कीच करण्यात यावी। यामध्ये सदर नवीन पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राटदार 3 वर्षांमध्ये काम पूर्ण करण्याचा कालावधी दिला असून जवळपास दीड वर्ष काम बंद असून आणखी 1.5 वर्षात काम पूर्ण होणे शक्य नाही। असे झाले तर येथील नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार असून यदाकदाचित एखाद्यावर आपत्कालीन समस्या आली तर दवाखान्यासाठी ही खूप मोठी फरफट करावी लागणार आहे, हे मात्र नक्की। या गोष्टीला सदर बांधकाम खाते व प्रशासन लोकांच्या जीवितास खेळत आहे असे वास्तव कुणी करू शकत नाही। मात्र आता तरी प्रशासनाने वेळीच जागे होऊन लोकांच्या सुखसुविधा व उद्योगधंद्याचा विचार करून काळजीपूर्वक लक्ष देऊन काम प्रगतीपथावर करणे गरजेचे आहे, असे नागरिकांकडून बोलले जात आहे। आता हा पूल कधी चांगला होईल याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। भिगवण प्रतिनिधी वैभव कोकरे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।